नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय की धोक्याचं जे प्रमाण आहे खूप जास्त वाढले, वातावरण खराब होत आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये कांदा असेल, टोमॅटो असेल किंवा इतर कोणतंही भाजीपाला पीक असेल किंवा कोणतंही मोठं पीक असेल, या पिकावर आपल्याला बुरशीनाशक हे वापरावं लागतंय। मग बुरशीनाशक जो घटक आहे हा आपल्या पिकामध्ये जवळपास 90% शेतकरी अविभाज्य घटक म्हणून वापरतात। पण मग या बुरशीनाशकावर आपल्याला कितीपत माहिती आहे किंवा माहिती आहे का? जर माहिती नसेल किंवा प्रॉपर त्याची माहिती नसेल आणि सगळी संपूर्ण माहिती पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तसेच जे शेतकरी आपल्या ग्रीनगुड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। मित्रांनो, तर आज आपण जवळजवळ 8 प्रकारामध्ये बुरशीनाशकांची माहिती पाहणार आहोत। तर ती काय असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशक काय काम करते, त्यासोबत सिस्टमिक बुरशीनाशक काय काम करते, कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक बुरशीनाशक वापरण्याचे फायदे, बुरशीनाशक वापर व प्रमाण, त्यासोबत पावसाळ्यात कोणते बुरशीनाशक वापरणे योग्य, त्यानंतर कॉन्टॅक्ट बुरशीनाशक कोणते, सिस्टमिक बुरशीनाशक कोणते आणि बुरशीनाशक सोबत कीटकनाशक वापरावे का, हे 8 अतिशय महत्त्वाचे मुद्दे जे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे तर ते कॉन्टॅक्ट बुरशीनाशक काय काम करते। तर सगळ्यात पहिलं आपण हे समजून घेऊयात की आपण तर खूप वेळा पाहतो की कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक फंगिसाइड, कॉन्टॅक्ट फंगिसाइड, ज्यामध्ये मग अगदी कार्बेंडेझिम, मॅकोझेब, त्यानंतर नेटिव्ह असेल, तर ही जी वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशक आहेत तर ही काम काय करतात। तर आपण सगळ्यात पहिलं पाहूयात की कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणजे काय। तर कॉन्टॅक्ट बुरशीनाशक काय काम करते, तर ते आपल्या पिकाच्या बाहेरच्या आवरणावर थांबून जी काही बुरशी येण्याचा प्रयत्न करते ती बुरशी थांबवण्यासाठी जे आपण बुरशीनाशक वापरतो ते कॉन्टॅक्ट बुरशीनाशक। दुसरा मुद्दा, सिस्टमिक फंगिसाइड म्हणजे काय। तर सिस्टमिक फंगिसाइड म्हणजे थोडक्यात आंतरप्रवाही, जे पिकाच्या आतमध्ये जाऊन बसते आणि कोणत्याही बुरशीला आतमध्ये येऊ देण्याचा प्रयत्न केला तर येऊ देत नाही आणि तिला तिथंच थांबवते। आणि त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक म्हणजे कॉन्टॅक्ट पण आणि सिस्टमिक पण दोन्हीही मिळून जे बुरशीनाशक होतं ते प्रॉपर बुरशीनाशक, आणि ते आपण कोणत्या अवस्थेमध्ये वापरतो तर खास करून कांदा पीक जर म्हटलं तर कांदा पिकामध्ये ज्यावेळेस खूप ढगाळ वातावरण होतं, धुळीचं वातावरण तयार होतं आणि कांदा आपला जवळजवळ 40 दिवस, 50 दिवस, 70, 80 दिवसापर्यंतचा कांदा असतो आणि या दिवसामध्ये जर करप्याचं प्रमाण जास्त वाढायला लागलं तर अशा दिवसामध्ये आपण कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक बुरशीनाशकांचा वापर करतो। बऱ्याच वेळा दुकानदार तुम्हाला शक्यतो कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिकच देतात, फक्त आपल्या मागणीनुसार किंवा एखाद्या पिकाचा जी सध्याची कंडिशन आहे त्या कंडिशन पाहता ते ठरवतात की कोणतं द्यायचं आहे, सिस्टमिक द्यायचं आहे, कॉन्टॅक्ट द्यायचं आहे की दोन्ही पण द्यायचं आहे। तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक बुरशीनाशक वापरण्याचे फायदे। जसं की तुम्हाला आत्ता सांगितलं की वातावरण खराब आहे आणि धुळीचं वातावरण तयार होतं, अशामध्ये कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक वापरतात। याचा फायदा काय होतो की कोणताही रोग येण्या अगोदरच हे आपलं ऑलरेडी पिकामध्ये जाऊन बसलेलं असतं, म्हणजे कोणतीही बुरशी अटॅक करण्याच्या अगोदरच ती मागं फिरते, म्हणजे तिला जाताच येत नाही, कारण ऑलरेडी तिथं कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक बुरशीनाशकाचं आवरण तयार झालेलं असतं। आता यामध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या कंडिशन असू शकतात, म्हणजे कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक बुरशीनाशक वापरलं आणि लगेच पाऊस पडला आहे तर अशा वेळेस तुमच्या बुरशीनाशकाचा फायदा होत नाही। जवळजवळ 4 ते 5 तासाचं अंतर या आपल्या पाऊस आणि बुरशीनाशक स्प्रेमध्ये असायला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रतीचं स्टिकर तरी वापरलं पाहिजे की जेणेकरून ते जे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक धुतलं जाणार नाही। त्यानंतर बुरशीनाशक वापर व प्रमाण। आता बुरशीनाशकाचं प्रमाण, आता बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी विचारतात याचंच प्रमाण सांगा, त्याचं प्रमाण सांगा, पण मी स्वतः कधीही प्रमाण सांगत नाही, कारण प्रत्येक बुरशीनाशकाचं प्रमाण हे वेगळं आहे। तुम्हाला भरपूर लोक सांगत असतील तुम्ही 10 मिली वापरा, एखाद्याचं दुसरं उत्तर येत असेल 12 ml वापरा किंवा 12 ग्रॅम वापरा, 15 ग्रॅम वापरा किंवा लिटरला 2 ग्रॅम वापरा, पण लक्षात ठेवा कोणत्याही बुरशीनाशकाचं प्रमाण ही कंपनी रिकमेंड करत असते। आपण रिकमेंड करतो म्हणजे आपण फक्त सांगतो, पण रिकमेंडेशन हे नेहमी कंपनीचं पहा, कोणतंही प्रमाण दुसऱ्याला विचारत बसू नका। एक आपल्याला मॅन्युअल येतं किंवा मग बुरशीनाशकाचा एक बॉक्स येतो, त्या बॉक्सवर सुद्धा सगळी माहिती असते, किंवा जनरली दुकानदार सुद्धा सांगतात की 200 लिटरसाठी एवढं प्रमाण। 200 लिटरसाठी म्हणजे काय, तर 200 लिटर पाणी एका एकरला लागतं आणि ते एका एकरचं प्रमाण आहे। मग याच्यामध्ये सुद्धा आपले शेतकरी काय करतात की त्याच्यामध्ये प्रमाण कमी जास्त करतात, रिझल्ट लवकर पाहिजे असतो म्हणून। तर हे करू नका, जे रिकमेंडेशन प्रमाण आहे त्याच प्रमाणात बुरशीनाशकांचा वापर करा। याचा फायदा असा होतो की कोणतेही बुरशीनाशक वापरल्यानंतर आपल्याला अपडेट टाइम टू टाइम रिझल्ट येतो। परिणामी काय होतं की जर प्रमाण जास्त झालं तर वेगळंच काहीतरी होत नाही,
त्यामुळं जे प्रमाण आपल्याला दिलेलं आहे तेच प्रमाण आपण वापरायचं आहे. त्यानंतर पावसाळ्यात कोणते बुरशीनाशक वापरणे योग्य. आता कॉन्टॅक्ट पण आहे, सिस्टमिक पण आहे आणि कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक आहे. तर पावसाळ्यामध्ये म्हणजे थोडक्यात पावसाचं वातावरण असेल किंवा अवकाळीचं वातावरण असेल किंवा धुळीचं वातावरण असेल, लक्षात असू द्या शक्यतो सिस्टमिक वापरायचं आहे किंवा कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक वापरायचं आहे. हे दोन याच्यासाठी सांगतोय की सिस्टमिकमध्ये पहा जवळजवळ निटिओ जे बुरशीनाशक आहे सिस्टमिकमध्ये येतं. त्यानंतर साफ असेल, अँट्राकॉल असेल किंवा बाविस्टिन असेल किंवा त्याच्यानंतर इंडोफिल कंपनीचं अवतार असेल, हे जे बुरशीनाशक आहेत तर ही येतात कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिकमध्ये. आणि कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक जे बुरशीनाशक आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट देतं. म्हणजेच काय तर कॉन्टॅक्टमध्ये पण हे काम करतं आणि सिस्टमिक कंडिशनला पण हे काम करतं. आणि वातावरण जर असं खराब असेल तर नक्कीच आपल्याला तेच वापरणे योग्य आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तर यामध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशक कोणते. तर आता कॉन्टॅक्टमध्ये कोणते येतात, जसे की मायकोझेब आहे, कॅप्टन, ही जी बुरशीनाशक आहेत तर ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहेत. त्यानंतर सिस्टेमिक जी बुरशीनाशक आहेत यामध्ये कार्बेंडेझिम, मायकोब्युटॅनिल, टेब्युकॉनाझोल ही जी बुरशीनाशक आहेत तर ही आहेत सिस्टेमिक. आणि कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक बनवून ज्यावेळेस एक तयार होतो कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक फंगिसाईड, त्यावेळेस आपल्याला दोन घटक एकत्र करून दिले जातात आणि ती आपल्याला कॉन्टॅक्ट कंडिशन आणि सिस्टेमिक कंडिशन दोन्हीमध्ये सुद्धा लागू होतात. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे बुरशीनाशक सोबत कीटकनाशक वापरावे का. हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की शेतकऱ्यांनी बरीचशी प्रश्न याच्यावरच विचारलेली आहेत. तर बुरशीनाशक सोबत कीटकनाशक वापरावे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावर बरीच सारी लोक आपलं डोकं चालवणार आहेत. तर ज्यावेळेस मी याची पूर्ण माहिती पाहिली की कीटकनाशकासोबत बुरशीनाशक वापरावं का, तर शक्यतो असं सांगितलेलं आहे की तुम्ही शक्यतो विचारूनच घेत चला. पण शक्यतो फंगिसाईडसोबत इन्सेक्टिसाईड वापरणं हे कंपनी रिकमेंड करत नाही. आता ही जी माहिती पाहिलेली आहे ती मी अतिशय नामांकित कंपनीच्या वेब पोर्टलवरही पाहिलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की शक्यतो आम्ही रिकमेंड करत नाही की तुम्ही बुरशीनाशकासोबत कीटकनाशक हे मिक्स करा. पण तरीसुद्धा तुम्हाला जर हे दोन्हीही वापरायचं असेल तर शक्यतो सल्ला घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. तर मित्रांनो, ही आपण पाहिलीत आज 8 महत्त्वाचे मुद्दे जे की आपण बुरशीनाशकाबद्दल जाणून घेणे खूप गरजेचे आहे आणि याच्यावरच आपल्या पिकांची दशा ठरणार आहे. कारण ज्यावेळेस आपण कीटकनाशक वापरतो त्यावेळेस कोणती वेळ आहे आणि त्या वेळेला कोणतं बुरशीनाशक हे वापरलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जे आहे सहसा या बदलत्या वातावरणामध्ये वापरणं जास्त महत्त्वाचं ठरत नाही किंवा जास्त फायदेशीर ठरत नाही. म्हणून अशा वेळेस मी सुद्धा शक्यतो कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंगिसाईड हेच आपण वापरायला सांगतो. पण ज्यावेळेस कॉन्टॅक्ट कधी वापरायचं आहे तर नॉर्मली आपल्याला कुठंतरी टचचा दिसतो किंवा ज्याला आपण म्हणतो की कुठंतरी ठिपका दिसतो पिवळा पडण्याचा, जसं की कांदा आहे तर कांदा पिकामध्ये नॉर्मल कुठंतरी टिपका दिसत असेल तर अशा वेळेस आपण कॉन्टॅक्ट फंगिसाईड वापरू शकतो. पण ज्यावेळेस कांदा करपायला लागतोय तर अशा वेळेस कॉन्टॅक्ट सिस्टमिक फंगिसाईड वापरणं फायदेशीर ठरतं. तर मित्रांनो, ही बुरशीनाशकाबद्दल माहिती कशी वाटली नक्की कळवा. तसेच या माहितीमध्ये अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे आहे का असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणती माहिती अजून मिळालेली नाही आणि ती माहिती तुम्हाला पाहिजे. तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहिजे, कशी माहिती पाहिजे आणि कशाबद्दल माहिती पाहिजे हे पण नक्की कळवा, जेणेकरून मला तुम्हाला आणखी जास्तीत जास्त माहिती देता येईल आणि मदत करता येईल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.